नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.4 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस म्हणजे या चॅप्टरमधील आतापर्यंत आपण एक्सरसाइज 4.1, 4.2, 4.3 आणि मिसलेनियस एक्सरसाइज हे आपण सॉल्व केलेले आहेत. बरोबर आहे. त्यामध्ये आपण डिटर्मिनंटचा अभ्यास केलेला आहे, परंतु यापुढच्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला मॅट्रायसेसचा अभ्यास करायचा आहे. मॅट्रिक्स मॅट्रिक्स आणि मॅट्रायसेस. मॅट्रिक्सचं अनेक वचन काय आहे? मॅट्रायसेस आहे. हे लक्षात राहू द्या. डिटर्मिनंट कसं असते याप्रमाणे आपण पाहिलेलं आहे. दोन व्हर्टिकल लाईन असतात आणि त्यामध्ये एलिमेंट असतात. सपोज 2, 3, 5, 7 हे झालं डिटर्मिनंट. बरोबर आहे. दोनच रो आणि दोनच कॉलम आहेत. बरोबर आहे. किंवा 3 रो 3 कॉलम असतील. 2, 3, 5, 7, 8, 9, 1, 2, 3 याप्रमाणे वेगवेगळे एलिमेंट असतील. आता हे काय आहे? हे एक डिटर्मिनंट आहे, हे एक डिटर्मिनंट आहे. यामध्ये आपण व्हॅल्यू काढताना जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम पाहिजे. येथे पण जेवढे रो आहेत तेवढे कॉलम पाहिजेत. जेवढे रो असतील तेवढेच कॉलम पाहिजे, तरच आपण त्याची व्हॅल्यू काढू शकतो. बरोबर आहे. येथे आपण एक्सपेन्शन करून व्हॅल्यू काढलेले आहेत. हे सर्व आपण एक्सरसाइज 4.1, 4.2 यामध्ये पाहिलेलं आहे. परंतु मॅट्रायसेस ही कन्सेप्ट कशी आहे? मॅट्रायसेस याप्रमाणेच असतात, फक्त येथे काय असते? असे ब्रॅकेट असतात. म्हणजे याप्रमाणे असा रेक्टँग्युलर बॉक्स असतो, अशा व्हर्टिकल लाईन, परंतु येथे असा बॉक्स करायचा आपल्याला. याप्रमाणे मध्ये एलिमेंट असतात. हे एक मॅट्रिक्स आहे आणि हे एक मॅट्रिक्स आहे. आता हे दोन्ही मिळून काय झालेलं आहे? मॅट्रायसेस. परंतु हे काय आहे? मॅट्रिक्स. हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. दोन्ही एकत्र करू नका. हे मॅट्रिक्स आहे आणि हे पण मॅट्रिक्स आहे, परंतु या दोघांना आपण काय म्हणणार? हे मॅट्रायसेस. डिटर्मिनंटमध्ये जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम असतात, परंतु मॅट्रायसेसमध्ये तसा काही नियम नाही आहे. म्हणजे हे पण मॅट्रिक्स आहे. म्हणजे येथे किती आहेत? 3 रो आहेत, परंतु कॉलम एकच आहे. बरोबर आहे. 3 रो आहेत, कॉलम एक आहे. येथे पहा 2, 1, 5, 7, 9, 2. येथे काय आहे? 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. पहा, आधी आपल्याला काय करायचं आहे? इथे रो किती आहेत? 1, 2, 3 म्हणजे 3 आणि कॉलम किती आहेत? एकच आहे. म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 3 × 1 म्हणजे आपण काय म्हणणार? 3/1. या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे? 3/1. पहिला नंबर रोसाठी आणि दुसरा कॉलमसाठी. मध्ये मल्टिप्लिकेशन साईन. म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 3/1. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 2 रो आहेत, कॉलम किती आहेत? 1, 2, 3 2/3. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 2/3. पहा, मॅट्रिक्समध्ये कॉलम किती असावे आणि रो किती असावे याचा नियम नाही आहे, परंतु डिटर्मिनंटमध्ये आपल्याला व्हॅल्यू काढण्यासाठी जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम लागतात. परंतु येथे कॉलम वेगळे असू शकतात, रो पण वेगळे असू शकतात. हे लक्षात राहू द्या. आता आपल्याला काय करायचं आहे? कन्स्ट्रक्ट अ मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स तयार करायचं आपल्याला. 3/2 ऑर्डर असणारं, म्हणजे 3 रो पाहिजेत, 2 कॉलम पाहिजेत. हुज एलिमेंट्स आर. प्रत्येक एलिमेंट याप्रमाणे कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. पहा, AIJ. आय म्हणजे काय? रो. सपोज AIJ म्हणजे आय काय आहे? आय म्हणजे रो आहे आणि जे काय आहे? कॉलम आहे. म्हणजे त्या एलिमेंटची पोझिशन आपल्याला या फॉर्म्युलेनं काढायची आहे. पहा, 3/2चं आपल्याला मॅट्रिक्स काढायचं आहे. 3/2चं मॅट्रिक्स म्हणजे याप्रमाणे आपण असा बॉक्स करणार. 3/2 3 रो पाहिजेत. आता एलिमेंट कसे घेणार आपण? AIJ म्हणजे आपण एलिमेंट असे घेऊ. हा फर्स्ट रो आहे, फर्स्ट कॉलम आहे. हा फर्स्ट रो आहे, सेकंड कॉलम आहे. बरोबर आहे. हा सेकंड रो आहे, फर्स्ट कॉलम आहे. हा सेकंड रो आहे, सेकंड कॉलम आहे. या एलिमेंटचा थर्ड रो आहे, फर्स्ट कॉलम आहे. या एलिमेंटचा थर्ड रो आहे आणि सेकंड कॉलम आहे. पहा, 11, 12, 21, 22, 31, 32 याप्रमाणे लोकेशन येणार आहे. बरोबर आहे. आता या सर्व एलिमेंटची आपल्याला व्हॅल्यू याप्रमाणे काढायचे आहेत आणि याप्रमाणे मॅट्रिक्स तयार करायचा आहे. म्हणजे प्रत्येकाची व्हॅल्यू काढणार आपण आणि येथे पुट करणार. प्रत्येक एलिमेंट आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू या कंडिशननुसार आणि 3/2चं मॅट्रिक्स आपल्याला तयार करायचं आहे. पहा, सॉल्व करूया एक एक्झाम्पल म्हणजे लक्षात येईल. क्वेश्चन फर्स्ट. कन्स्ट्रक्ट अ मॅट्रिक्स A. पहा, एलिमेंट आपल्याला
या कंडिशनचे एलिमेंट घ्यायचे आहेत आणि 3/2 या ऑर्डरचं मॅट्रिक्स पाहिजे आपल्याला. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? लेट ए म्हणजे हे मॅट्रिक्स ए इक्वल टू काय आहे? AIJ. आय म्हणजे रो, जे म्हणजे कॉलम आणि मॅट्रिक्स आहे 3/2चं. हे मॅट्रिक्स कसं तयार होईल? 3/2 पाहिजे म्हणजे 3 रो पाहिजेत. पहा इथे 1 1, येथे 1 2, येथे 2 1, येथे 2 2. पहा सिक्वेन्स लक्षात ठेवा. 11 12 21 22 31 32. पहा 3 रो आहेत, बरोबर आहे. हॉरिझॉन्टल 3 रो आहेत, व्हर्टिकल 2 कॉलम आहेत, म्हणजे ऑर्डर किती आहे? 3/2. आता ही कंडिशन आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? AIJ. प्रत्येक एलिमेंट या फॉर्म्युल्याने आपल्याला इथे काढायचं आहे. 5 - I. प्रत्येक एलिमेंटचं लोकेशन या फॉर्म्युल्याने येथे काढणार आपण. पुढच्या प्रॉब्लेममध्ये वेगळं लोकेशन असणार आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. आता ही व्हॅल्यू काढू आपण A11. प्रत्येक एलिमेंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. A11 कंडिशन ही आहे I - J याचा स्क्वेअर करायचा 5 - I इक्वल टू I म्हणजे येथे 1 आणि J म्हणजे पहिला रो दुसरा कॉलम. पहिला नंबर रोचा आहे, दुसरा कॉलमचा आहे. I - J म्हणजे 1 - 1 होईल. आयची व्हॅल्यू 1, जेची व्हॅल्यू 1, बरोबर आहे. ह्याचा स्क्वेअर आणि अपॉन 5 मायनस आयची व्हॅल्यू येथे 1. हे 0 होतील. 0चा स्क्वेअर म्हणजे 0 आणि हे 5 - 1 म्हणजे 4. 0/4 म्हणजे 0. हा एलिमेंट किती मिळेल आपल्याला? 0 मिळेल. A11ची व्हॅल्यू 0. पहा येथे A11 ही व्हॅल्यू काढली आपण, 0 आली, बरोबर आहे. त्याप्रमाणे A12 A21 ह्या सर्व एलिमेंटच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत आणि व्हॅल्यू नंतर पुट करायच्या, म्हणजे आपण हे मॅट्रिक्स फाइंड आउट केलेलं आहे. आता A12 ही व्हॅल्यू, फॉर्म्युला हा आहे. लोकेशन हे घ्यायचं आपल्याला I - J याचा स्क्वेअर करायचा आणि 5 - I. पहा हा फॉर्म्युला नाही आहे. हे आपल्याला याप्रमाणे अरेंजमेंट करून एलिमेंट काढायचे आहेत. यामध्ये 3 सब क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक वेळी कंडिशन वेगळी आहे. येथे आपल्याला लक्षात येण्यासाठी आपण प्रत्येक वेळी लिहित आहोत ते 1 2. आयची व्हॅल्यू 1 घेणार, जेची व्हॅल्यू 2 घेणार, याचा स्क्वेअर करणार, बरोबर आहे. आणि अपॉन 5 - I म्हणजे येथे 1. 2 - 1 म्हणजे -1 त्याचा स्क्वेअर आणि हे 4. -1चा स्क्वेअर 1 आणि 4. 1/4 ही व्हॅल्यू काढली. आता A21 I - J याचा स्क्वेअर आणि 5 - I. आयची व्हॅल्यू 2 घेणार, जेची व्हॅल्यू 1 घेणार, म्हणजे 2 - 1 याचा स्क्वेअर आणि 5 - I येथे 2 आहे. हे 2 - 1 म्हणजे 1 होईल, त्याचा स्क्वेअर आणि 5 - 2 म्हणजे 3 होतील, म्हणजे 1/3. नंतर A22 I - J याचा स्क्वेअर आणि 5 - I. येथे आयची व्हॅल्यू 2 आणि जेची व्हॅल्यू 2 म्हणजे 2 - 2 याचा स्क्वेअर 5 - 2. हे 0 होतील अपॉन 5 - 2 3. 0/3 म्हणजे 0. A22 नंतर A31 I - J याचा स्क्वेअर 5 - I. आयची व्हॅल्यू 3 आणि जेची 1 म्हणजे 3 - 1 त्याचा स्क्वेअर आणि 5 - आयची व्हॅल्यू 3. 3 - 1 म्हणजे 2 होतील, त्याचा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन आधी करायचं, नंतर स्क्वेअर घ्यायचा. 3 - 1 2 त्याचा स्क्वेअर 5 - 3 म्हणजे 2. हे 4/2 होतील. 4/2 म्हणजे 2. नंतर A32 I - J याचा स्क्वेअर आणि 5 - I. आयची व्हॅल्यू 3, जेची व्हॅल्यू 2 म्हणजे 3 - 2 त्याचा स्क्वेअर आणि येथे 5 - आयची व्हॅल्यू 3. 3 - 2 म्हणजे 1, 1चा स्क्वेअर 1 आणि हे 2 होतील, म्हणजे 1/2. पहा सर्व एलिमेंटच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत.
देअरफोर ए इक्वल टू, देअरफोर ही व्हॅल्यू म्हणजे ए आहे, बरोबर आहे. देअरफोर ए इक्वल टू व्हॅल्यू काय आहेत त्याप्रमाणे लिहून घेऊ आपण. A11 0, A12 1/4, नंतर 1/3, नंतर 0. रोमध्येच आपण काढलेले आहेत 2 आणि 1/2. सिक्वेन्स याप्रमाणेच येणार आहे. याप्रमाणे आपण मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, आपल्याला मॅट्रिक्स ए तयार करायचं आहे 3/2 ऑर्डरचं. एलिमेंटची कंडिशन याप्रमाणे आहे. पहा सोल्युशन, या फॉर्म्युल्याने सर्व एलिमेंट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. 3/2 ऑर्डर असणारं मॅट्रिक्स. लेट ए इक्वल टू AIJ 3/2चं मॅट्रिक्स कसं तयार होईल. 3 रो पाहिजेत, 2 कॉलम पाहिजेत, म्हणजे 11 12 21 22, याची पोझिशन 3 1, याची 3 2, याप्रमाणे पोझिशन आहेत, बरोबर आहे. कंडिशन काय आहे. AIJ इक्वल टू आयमधून 3J मायनस करायचं आहे. या कंडिशनने आपल्याला बाकीचे एलिमेंट फाइंड आउट करायचे आहेत. आय म्हणजे रो, जे म्हणजे कॉलम. हा एलिमेंट देअरफोर A11 म्हणजे आयची व्हॅल्यू 1 घेणार, जेची व्हॅल्यू 1 घेणार. I-3J व्हॅल्यू पुट करू. येथे आयची व्हॅल्यू 1 मायनस जेची व्हॅल्यू 1 म्हणजे 3 इंटू आय म्हणजे 1. हे काय होईल 1 - 3 म्हणजे -2. नंतर A12 A-3J आयची व्हॅल्यू 1 मायनस 3 आणि जेची व्हॅल्यू 2. पहिली व्हॅल्यू आयची, दुसरी जेची, इंटू 2 म्हणजे 1 - 6 म्हणजे -5. A21 आयमधून 3J मायनस करायचा, म्हणजे आयची व्हॅल्यू 2 मायनस 3J, जेची व्हॅल्यू 1, 2 - 3 म्हणजे -1. नंतर A22 इथे आयची व्हॅल्यू 2, जेची व्हॅल्यू 2, I-3J व्हॅल्यू पुट करू. 2 - 3 इंटू 2 इक्वल टू 2 - 6 म्हणजे -4. नंतर A31 इक्वल टू I-3J इक्वल टू आयची व्हॅल्यू 3, जेची व्हॅल्यू 1 म्हणजे 3 मायनस म्हणजे इंटू 1 म्हणजे काय होईल 3 - 3 म्हणजे 0. नंतर A32 I-3J इक्वल टू आयची व्हॅल्यू 3 मायनस जेची व्हॅल्यू 2 घ्यायची, 3 इंटू 2 3 - 6 म्हणजे -3. 3 - 6 म्हणजे -3. पहा सर्व व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेले आहेत. या सर्व व्हॅल्यू आपण काढून घेतलेल्या आहेत. लोकेशन याप्रमाणे, बरोबर आहे. आता देअरफोर मॅट्रिक्स ए इक्वल टू व्हॅल्यू पुट करू. A11 -2, नंतर -5, 21ची व्हॅल्यू -1, -4, ही व्हॅल्यू 0 आणि ही व्हॅल्यू -3. 3/2 ऑर्डर, याची 3 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. नेक्स्ट थर्ड सब क्वेश्चन सोल्यूशन. लेट ए इक्वल टू मॅट्रिक्स AIJ ऑर्डर आहे 3/2. कसं तयार होईल मॅट्रिक्स ए. 1 1 1 2 2 1 2 2 3 1 3 2. या सर्व व्हॅल्यू फाइंड आउट करू. कंडिशन काय आहे. प्रत्येक एलिमेंट फाइंड आउट करण्यासाठी ही कंडिशन अप्लाय करायची, याचा क्यूब. आणि या कंडिशननुसार A11
म्हणजे काय, आय आणि जेची ॲडिशन, येथे 1 1ची ॲडिशन 1 + 1 त्याचा क्यूब करणार आणि 5ने डिवाईड करणार. हे 2चा क्यूब होईल बरोबर आहे. आणि अपॉन 5 2चा क्यूब 2 × 2 × 2 म्हणजे 8 अपॉन 5. आता A12 रो आणि कॉलमची ॲडिशन, हा रो आणि हा कॉलम, रो आणि कॉलमची ॲडिशन, हा रो आणि कॉलम म्हणजे 1 + 2 याची ॲडिशन आणि 3 अपॉन 5. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करत आहोत बरोबर आहे. आय म्हणजे रो आणि जे म्हणजे कॉलम. 3चा क्यूब होईल आणि अपॉन 5. 3चा क्यूब 3 × 3 × 3 27 अपॉन 5. नंतर A21 रो आणि कॉलमची ॲडिशन म्हणजे 2 + 1 त्याचा क्यूब अपॉन 5 म्हणजे 3चा क्यूब होईल अपॉन 5. 3चा क्यूब म्हणजे 27 अपॉन 5. A22 म्हणजे 2 + 2 I + j त्याचा क्यूब आणि अपॉन 5. हे 4चा क्यूब होईल अपॉन 5. 4चा क्यूब 64, 4 × 4 × 4 म्हणजे 64 अपॉन 5. पहा प्रत्येकाला 5 डिव्हिजनमध्ये येत आहेत म्हणजे आपण इथे कॉमन काढू नंतर. A31 पहा A31 म्हणजे 3 + 1 त्याचा क्यूब अपॉन 5 म्हणजे 4चा क्यूब अपॉन 5. 4चा क्यूब 64 अपॉन 5. A32 म्हणजे 3 + 2 I + j त्याचा क्यूब अपॉन 5 म्हणजे 5चा क्यूब अपॉन 5. 5चा क्यूब 125 अपॉन 5. हे कॅल्क्युलेशन करू नका कारण प्रत्येकाला डिनोमिनेटरमध्ये 5 आहेत. देअरफॉर A = व्हॅल्यू कसे आलेले आहेत, या सर्व व्हॅल्यू म्हणजे या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. 8 अपॉन 5, नंतर 27 अपॉन 5, नंतर 27 अपॉन 5, नंतर 64 अपॉन 5, नंतर 64 अपॉन 5 आणि 125 अपॉन 5. पहा येथे आपण कॉमन काढू 1 अपॉन 5. 1 अपॉन 5 बाहेर घेतले आपण, 1 अपॉन 5 कॉमन काढले आपण तर येथे 8 राहतील, येथे 27 बरोबर आहे, येथे 27, येथे 64, हे 5 आपण बाहेर घेतले 1 अपॉन 5, येथे 64 आणि येथे 125. देअरफॉर A ऑर्डर काय आहे 3/2. 3 रो आहेत, 2 कॉलम्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, क्लासिफाय द फॉलोइंग मॅट्रिसेस. पहा या क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला टेक्स्टबुकमध्ये 10 टाईपचे मॅट्रिक्स दिलेले आहेत. 10 प्रकारचे मॅट्रिक्स आहेत, वेगवेगळे आहेत. तर त्यापैकी हे क्लासिफाय करायचं आहे, हे मॅट्रिक्स यापैकी कोणतं आहे. हे सर्व टाईप्स आहेत, मॅट्रिसेसचे टाईप्स आहेत. तर यापैकी कोणतं मॅट्रिक्स आहे हे आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. पहा एक एक आपण सब क्वेश्चन सॉल्व करू आणि समजून घेऊ आणि कोणता टाईप आहे ते पण समजून घेऊ आपण. पहा याप्रमाणे आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे. तर येथे हा डायगोनल आहे, पहा या डायरेक्शनमध्ये डायगोनल आहे. हा असा डायगोनल होत नाही, या डायरेक्शनमधला हा डायगोनल आहे. तर डायगोनलच्या खाली सर्व एलिमेंट 0 आहेत बरोबर आहे. डायगोनलच्या खाली जर सर्व एलिमेंट 0 असतील तर त्याला काय म्हणायचं, डायगोनलच्या खाली आहे म्हणून आपण काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. याचा प्रकार कोणता आहे, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. पहा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, दिलेला मॅट्रिक्स अप्पर ट्रायंग्युलर आहे. इथे लिहिणार आपण इट इज अ अप्पर ट्रायंग्युलर. पहा डायगोनलच्या खाली जर एलिमेंट 0 असतील तर अप्पर म्हणणार आपण, आणि डायगोनलच्या वरचे जर एलिमेंट 0 असतील तर त्याला आपण लोअर ट्रायंग्युलर म्हणणार. इट इज अ अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स because all elements below the diagonal
बिलो दी डायगोनल, डायगोनलच्या खालचे सर्व एलिमेंट, हे 3 एलिमेंट होतात, बरोबर आहे. हे कसे आहेत? 0 आहेत. बिलो दी डायगोनल आर झिरो, डायगोनलच्या खालचे सर्व एलिमेंट 0 असतील तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, आणि वरचे 0 असतील तर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर आणि लोअर हे लक्षात राहू द्या. खालचे आहेत म्हणजे अप्पर म्हणणार आपण, आणि वरचे जर 0 असतील तर त्याला लोअर ट्रायंग्युलर म्हणणार आपण, आर झिरो. पुढचा टाईप समजून घेऊ. हा टाईप कोणता आहे? सेकंड नंबरचा हा टाईप कोणता आहे? हा आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. कशामुळे? कारण डायगोनलचे सर्व एलिमेंट 0 आहेत. हा डायगोनल आहे म्हणजे हे 3ही एलिमेंट 0 आहेत, डायगोनलचे सर्व एलिमेंट 0 आहेत, ही एक कंडिशन आहे. आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे डायगोनलचे एलिमेंट 0 पाहिजेत आणि येथे जे एलिमेंट आहेत तेच एलिमेंट, परंतु साईन त्यांचा अपोजिट पाहिजे. येथे 4 तर हा 4 येथे आला तर -4, हा 7 तर येथे -7, -3 तर येथे +3, म्हणजे त्यांची मॅग्निट्यूड जी आहे तीच मॅग्निट्यूड आहे, नंबर तेच आहेत, परंतु साईन अपोजिट आहे, बरोबर आहे. डायगोनलचे एलिमेंट 0 आणि हे उरलेले जे एलिमेंट आहेत तेच एलिमेंट इकडे आहेत. हा एलिमेंट याचं रिफ्लेक्शन येथे येणार या कॉर्नरचा, तर या कॉर्नरचा, म्हणजे याचं रिफ्लेक्शन येथे येणार, याचं रिफ्लेक्शन येथे येणार. तेच एलिमेंट आहेत परंतु साईन त्यांचा अपोजिट झालेला आहे. +4 -4, 7 -7 आणि -3 3. तर याला काय म्हणायचं? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. येथे लिहिणार आपण, इट इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक म्हणजे सारखेच आहेत परंतु स्क्यू म्हणजे अपोजिट साईन आहेत. बिकॉज, कारण काय आहे? बिकॉज डायगोनल एलिमेंट्स आर 0, डायगोनल एलिमेंट्स आर 0 and non-diagonal डायगोनलच्या बाहेरचे म्हणजे नॉन डायगोनल एलिमेंट्स आर सिमेट्रिक इन मॅग्निट्यूड. येथे लिहू आपण इन मॅग्निट्यूड, म्हणजे जो नंबर आहे तोच आहे. मॅग्निट्यूड म्हणजे साईनचा विचार नाही करणार, जो नंबर आहे तोच आहे. 7 तर 7 आहे, बट साईन अपोजिट आहे, बट अपोजिट इन साईन. मॅग्निट्यूड तीच आहे, 7ला 7 आहे, 3ला 3 आहेत, परंतु साईन अपोजिट आहे, बट अपोजिट इन साईन. म्हणजे काय? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. पुढचा टाईप समजून घेऊ आपण. दिलेला मॅट्रिक्स यापैकी कोणता आहे? येथे एकच कॉलम आहे, कॉलम हा एकच आहे. रो किती आहेत? रो 3 आहेत, परंतु एकच कॉलम आहे. जर मॅट्रिक्समध्ये फक्त एकच कॉलम असेल तर त्याला आपण काय म्हणणार? कॉलम मॅट्रिक्स. आणि एकच रो असेल तर आपण रो मॅट्रिक्स म्हणणार. येथे एकच कॉलम आहे म्हणजे हे काय आहे? कॉलम मॅट्रिक्स. इट इज अ कॉलम मॅट्रिक्स. कॉलमची स्पेलिंग लक्षात राहू द्या, COLUMN, कॉलम मॅट्रिक्स. बिकॉज, सिन्स, कारण काय आहे? इट कंटेन ओनली वन कॉलम, फक्त एकच कॉलम असेल मॅट्रिक्समध्ये तर आपण काय म्हणणार? कॉलम मॅट्रिक्स. आणि एकच रो असेल, एकच रो म्हणजे सपोज यालाच आपण रो लिहिलं 5 4 -3, 3 कॉलम आहेत परंतु रो एकच आहे म्हणजे हे रो मॅट्रिक्स आहे आणि हे आहे कॉलम मॅट्रिक्स. हे मॅट्रिक्स कोणतं आहे? यामध्ये 3 कॉलम आहेत परंतु रो किती आहे? एकच रो आहे, बरोबर आहे, एकच रो आहे. कॉलम 3 आहेत परंतु रो 1 आहे. जर एकच रो असेल तर आपण काय म्हणणार? रो मॅट्रिक्स. इट इज अ रो मॅट्रिक्स. हे रो मॅट्रिक्स आहे. सिन्स किंवा बिकॉज
because it contain only one row. पहा येथे हा डायगोनल होईल, हा डायगोनल आहे, बरोबर आहे. डायगोनलचे एलिमेंट कसे आहेत? इक्वल आहेत. जो येथे नंबर आहे तोच नंबर येथे आहे, म्हणजे डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल, परंतु नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0, बरोबर आहे. किंवा याप्रमाणे सपोज 3 3 आणि 3 असेल, येथे 0 0 0. डायगोनल एलिमेंट्स इक्वल सारखेच आहेत, बरोबर आहे, परंतु नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0, म्हणजे हे काय आहे? स्केलर मॅट्रिक्स. याला म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. हे आहे स्केलर मॅट्रिक्स. येथे लिहिणार आपण इट इज अ स्केलर मॅट्रिक्स. पहा हे टाइप्स लक्षात राहू द्या. इट इज अ स्केलर मॅट्रिक्स बिकॉज diagonal elements are same, because diagonal elements are same किंवा equal, म्हणजे सारखेच आहेत. and non diagonal elements are 0. नॉन डायगोनल एलिमेंट 0 पाहिजेत. डायगोनलच्या बाहेरचे एलिमेंट 0 पाहिजेत सर्व, आणि डायगोनलचे एलिमेंट सारखेच पाहिजेत. येथे 5 पण असू शकतो, 2 पण असू शकतो, कोणताही एक नंबर, परंतु जो नंबर असेल तो सारखाच पाहिजे. सपोज येथे 7 आहे तर येथे 7 पाहिजे, येथे 7 पाहिजे, तर हे काय होईल? स्केलर मॅट्रिक्स. नेक्स्ट पहा हे मॅट्रिक्स कोणता आहे? हा डायगोनल आहे. डायगोनलच्या वरचे एलिमेंट सर्व 0 आहेत, बरोबर आहे, म्हणजे डायगोनलच्या वरचे अबव एलिमेंट आर 0, देन इट इज अबव असेल तर लोअर, म्हणजे ते मॅट्रिक्स लोअर ट्रायंग्युलर आहे. येथे लिहिणार इट इज अ लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. इट इज अ लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स because all elements above the diagonal. all म्हणजे हे सर्व नाही, कंडिशन काय आहे? above. all elements above the diagonal. डायगोनलच्या वरचे सर्व एलिमेंट कसे आहेत? 0 आहेत. above the diagonal are 0. all elements above the diagonal are 0. it is a lower triangular matrix. पहा फर्स्ट क्वेश्चनमध्ये बिलो दी डायगोनल एलिमेंट्स 0 होते, म्हणजे ते अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होतं. आता हे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. नेक्स्ट येथे पहा या मॅट्रिक्समध्ये हा डायगोनल आहे, बरोबर आहे, आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स 0 आहेत. सर्व नॉन डायगोनल म्हणजे बिलो आणि अबव दोन्ही पण 0 आहेत, आणि डायगोनल हा आहे, म्हणजे डायगोनलच्या वरचे एलिमेंट आणि खालचे एलिमेंट 0 आहेत, म्हणजे याला काय म्हणायचं? डायगोनल मॅट्रिक्स. येथे हे इक्वल असावे असं काही नाही, हे काय झालेलं आहे? डायगोनल मॅट्रिक्स. याला म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स. इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स. It is a diagonal matrix because all non-diagonal elements are 0. because all non-diagonal जे डायगोनलमध्ये नाहीत ते एलिमेंट कसे आहेत? 0 आहेत. all non-diagonal elements are 0. नॉन डायगोनल एलिमेंट्स जर 0 असतील सर्वच, तर आपण काय म्हणणार? डायगोनल मॅट्रिक्स. हे झालेलं आहे डायगोनल मॅट्रिक्स. पहा इथे हा पण प्रकार आपण पाहिलेला आहे. पहा हा कोणता टाईप आहे? हा रो आहे, हा पण रो आहे, आणि हा पण रो आहे. हा कॉलम, हा कॉलम, हा कॉलम. येथे पहा हा जो रो आहे तो येथे कॉलम झालेला आहे, बरोबर आहे, म्हणजे रोचे येथे कॉलम झालेले आहेत.
जे एलिमेंट या फर्स्ट रोमध्ये आहेत तेच एलिमेंट फर्स्ट कॉलममध्ये आहेत. बरोबर आहे. जे एलिमेंट सेकंड रोमध्ये आहेत ते एलिमेंट सेकंड कॉलममध्ये आहेत. जे एलिमेंट थर्ड रोमध्ये आहेत तेच एलिमेंट थर्ड कॉलममध्ये आहेत. फर्स्ट रो तर फर्स्ट कॉलम, सेकंड रो तर सेकंड कॉलम, थर्ड रो तर थर्ड कॉलम. पहा थर्ड रो कोणता आहे 27, 34 रूटमध्ये आणि 5/3 तेच एलिमेंट थर्ड कॉलममध्ये आहेत. बरोबर आहे. म्हणजे इथे जे एलिमेंट या रोमध्ये आहेत तेच त्या कॉलममध्ये आहेत. म्हणजे आपण काय म्हणणार सिमेट्रिक मॅट्रिक्स. हेअर इट इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. इट इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. फर्स्ट रोमध्ये जे एलिमेंट आहेत तेच फर्स्ट कॉलमला आहेत. जे सेकंड रोला आहेत तेच सेकंड कॉलमला एलिमेंट आहेत. जे थर्ड रोमध्ये एलिमेंट आहेत तेच थर्ड कॉलममध्ये आहेत. सिमेट्रिक मॅट्रिक्स. अशी जर कंडिशन असेल तर आपण काय म्हणणार सिमेट्रिक मॅट्रिक्स. पहा येथे डायगोनल हा आहे. या डायगोनलमध्ये सर्व एलिमेंट 1 आहेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स 0 आहेत. बरोबर आहे. अशी जर कंडिशन असेल डायगोनलचा प्रत्येक एलिमेंट 1 आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 तर याला म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स म्हणजेच काय आयडेंटिटी मॅट्रिक्स. इट इज अ युनिट. इट इज अ युनिट और आयडेंटिटी. आयडेंटिटी युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. बिकॉज डायगोनल एलिमेंट्स आर 1. डायगोनलचा प्रत्येक एलिमेंट 1 आहे अँड नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. अँड नॉन डायगोनलचा प्रत्येक एलिमेंट 1 आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0. हा टाईप युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स होईल का? कारण डायगोनल हा होईल का? हा डायगोनल होत नाही. या डायरेक्शनमधला डायगोनल होत नाही. डायगोनल असा होतो. डायगोनल हा नाही आहे. म्हणजे डायगोनलचा प्रत्येक एलिमेंट 1 दिसतोय आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 म्हणजे हा युनिट मॅट्रिक्स नाही आहे. युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स हे नाही आहे. कारण डायगोनल असा होत नाही. डायगोनल असा होतो. मग कोणतं मॅट्रिक्स आहे? हे आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर कारण काय जेवढे रो आहेत तेवढे कॉलम आहेत. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम. त्याला काय म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. 3 रो आहेत 3 कॉलम आहेत. हे आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. पण अजून एक यामध्ये प्रकार होतो. हा आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक म्हणजे काय डायगोनलच्या बाहेर जे एलिमेंट आहेत तेच एलिमेंट रिफ्लेक्ट झालेले आहेत. म्हणजे हा जो 1 आहे तो येथे 1 आलेला आहे. बरोबर आहे. हा एलिमेंट येथे रिफ्लेक्ट झालेला आहे आणि हा एलिमेंट येथे रिफ्लेक्ट झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे हा सिमेट्रिक मॅट्रिक्स पण आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स पण आहे आणि सिमेट्रिक मॅट्रिक्स पण आहे. परंतु युनिट मॅट्रिक्स नाही. युनिटसाठी हा डायगोनल लागतो. पहा मित्रांनो प्रत्येक टाईप्स व्यवस्थित समजून घ्या. त्याच्या डेफिनेशन व्यवस्थित लिहून घ्या. पाठ करा. लक्षात ठेवा. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.